रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागोठणे येथील अंबा नदीने रविवारी 5 जुलै दुपारच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली। नदीच्या पाण्याने शहरातील अनेक सखल भागात प्रवेश केल्याने नागोठणे शहराला पुन्हा एकदा पुराचा विळखा पडला। एसटी स्थानकासह प्रमुख चौक आणि बाजारपेठेत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून व्यापारी, प्रवासी आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तसेच शनिवारी दिवसभर आणि रात्रभर डोंगर माथ्यावर झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी अंबा नदीत मोठ्या प्रमाणावर आल्याने नदीने धोक्याची पातळी ओलांडली। त्यानंतर पुराचे पाणी एसटी स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवाजी महाराज बाजारपेठ, मरियाई मंदिर परिसर, कोळीवाडा, मोहल्ला मटन मार्केट, हॉटेल लेक व्ह्यू, सरकारी विश्रामगृह परिसर तसेच इतर सखल भागात शिरले। पुराचे पाणी वाढताच एसटी स्थानक परिसर जलमय झाला। त्यामुळे एसटी महामंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून बस वाहतूक राष्ट्रीय महामार्गावरून वळवली। प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ तात्पुरता बस थांबा सुरू करण्यात आला, मात्र प्रवाशांना स्थानकापासून महामार्गापर्यंत जोगेश्वरी मंदिर आणि बाळासाहेब ठाकरे नगर पारगे पावसात पायी जावे लागत असल्याने त्यांचे मोठे हाल होत आले। शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी शिरल्याने नदीकाठावरील लहान मोठ्या व्यापाऱ्यांची धावपळ उडाली। अनेकांनी दुकानांतील माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली। पुरामुळे नागोठणे शहरात प्रवेश करणारे तीनही प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतोय। पावसाचा जोर कायम असल्याने अंबा नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।